मेळघाटातील चंडो गावात लाऊडस्पीकरच्या साहाय्याने कोरकू भाषेत कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली। याद्वारे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले। संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतित असल्याचं निदर्शनास येत आहे। कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्याकरिता संपूर्ण जग युद्धस्तरावर प्रयत्न करीत आहे। यामध्ये संपूर्ण भारतात विविध प्रकारे जनजागृती केल्याचं दिसून येत आहे। त्याचप्रमाणे मेळघाटातील चेंडो गावात स्थानिक प्रशासन उत्तम कामगिरी करताना दिसून येत आहे। चेंडो गावचे ग्रामसेवक तडोकार व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मंगेश धोंड यांनी गावात लाऊडस्पीकरच्या साहाय्याने कोरकू म्हणजेच मेळघाटातील आदिवासींच्या प्रमुख भाषेत जनजागृती केली। स्वतःसाठी, कुटुंबासाठी व पर्यायाने आपल्या गावासाठी आपण थोडी काळजी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या संसर्गापासून आपण निश्चित सुरक्षित राहू शकतो। कोरोना विषाणूचा संसर्ग किंवा प्रसार हा लोकांच्या एकत्रित समूहामार्फत होत असल्याने कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। यासाठी गावातील विवाहासारखे कार्यक्रम कोरोना व्हायरसबाबत संपूर्ण माहिती दिली, ज्यामध्ये कोरोनाशी धोका, कोरोना व्हायरसपासून स्वतःचे रक्षण कसे करावे, लॉकडाऊनचे नियम व घाबरून जाऊ नये असेही यावेळी सांगण्यात आले। मेळघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चेंडो गावात ही चांगली जबाबदारी व कामगिरी तेथील स्थानिक प्रशासनाने बजावली म्हणून त्यांचे विदर्भ न्यूजकडून अभिनंदन। या चेंडो प्रशासनासारखी कामगिरी व आपल्या कर्तव्याचे पालन सर्वांनी केले तर निश्चितच भारत देश कोरोनाला हरवून त्यापासून स्वतःचे रक्षण करू शकतो। विदर्भ न्यूजकरिता धारणी येथून तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वाल।